मी आलोय आज सावंतवाडी येथे. सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि कलात्मक शहर आहे. येथे बनवणारी लाकडी खेळणी म्हणजेच हँडमेड वुडन टॉयज संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि भारतभर प्रसिद्ध आहेत. या खेळण्यांची ट्रेडिशन शेकडो वर्षापासून चालत आली आहे. हँडमेड फ्रुट्स, किचन सेट, डॉल्स अनेक डेकोरेटिव्ह आयटम्स इथे मिळतात. त्या आरशांच्या फ्रेमवर हाताने केलेली चित्रे, यात निसर्ग, फुले, पक्षी आणि पारंपरिक भारतीय डिझाईन्स प्रामुख्याने पाहायला मिळतात. नैसर्गिक रंगांचा वापर केल्यामुळे हे आरसे दिसायला अत्यंत आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. सावंतवाडी हे शहर हुबेहूब रंगीबेरंगी लाकडी खेळणी व फळे बनविण्यास प्रसिद्ध आहे. रंगीत असणारी ही खेळणी व फळे खरी असल्याचा भास होतो. सावंतवाडीमधील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची बाजारपेठ भारतातील लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट आहे. महाराष्ट्रातील सावंतवाडी तालुक्यात असलेली ही जगप्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे चितारळी. सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा यापासून चालत फक्त 5 ते 10 मिनिटे अंतरावर आहे ही चितारळी. येथे पांगारा लाकडापासून खेळणी आणि वस्तू बनवले जातात. गोवा आणि कर्नाटकच्या मधोमध वसून आपलं वैशिष्ट्य वेगळेपणाने राखून राहिलेलं छोटंसं सुंदर शहर म्हणजे सावंतवाडी. पारंपरिक खेळण्याबरोबरच शैक्षणिक खेळणी, ब्रेन डेव्हलपमेंट करणारी खेळणी इथे तयार केली जातात. सावंतवाडीतून परत येताना आंबोली घाट लागते. हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि नयनरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. यालाच महाराष्ट्राचे चेरापुंजी असे देखील म्हणतात, कारण येथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो.